संसारू जाईल रया कवनाचे माय बाप कवनाचे गणगोत मृग जळवत जाईल रया विषयाचे समसुख बेगडाची बाहुली आभराची सावली जाईल रया कवनाचे माय बाप कवनाचे गणगोत मृग जळवत जाईल रया ज्ञानदेव मने पाहता पाहिले ज्ञानदेव मने पाहता पाहिले स्वप्नीचे चेले जाईल रया कवनाचे माय बाप कवनाचे गणगोत मृग जळवत जाईल रया विठ्ठल विठ्ठल विठाला 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 पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन हरी दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका मनोजव मार्त तुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमत्तां वरिष्ठं वातात्मजो वानरायुध मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरं तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये समचरण सरोजं सान्द्र नीलाम्बुदाभं जगननिहितपाणि मण्डनं मण्डनानं तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं सदैदवलहासं विठ्ठलं चिन्तयामि शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथम् ॐ नमो जयद्या वेद प्रतिपाद्या जय जय सुसंवेद्यात्मरूपा देवा तुची गणेशु सकलार्थमती प्रकाशु मने निवृत्तिदासौधारी जोजी अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्बोज तेजस्फुरदिक् प्रदेशं विदिन्द्रादिदैवं सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ॐ नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा ॐ नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा ॐ नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा ॐ नमो 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 ज्ञानेश्वरा करुणाकरा या दयाळा करुणाकरा
सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. आता हृदय फुले चौफाळून या भले, वरी बैसौ पाऊले श्री गुरूंचे जयांचे किलिया स्मरण. होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता. ए साते आलिया उळंग शारंग धरू, नाही तरी संसारू जाईल रया. कवनाचे माये बाप कवनाचे गणगोत, मृग जळवत जाईल रया. प्रस्तुत प्रसंगी प्राप्तस्थळी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग, ज्ञानी यांचे राजे साधकांचा मायबाप, अनाथांची माय विश्वमौली संत श्रेष्ठ भगवान श्री ज्ञानेश्वर महाराज यांचा 4 चरणाचा बहुतेकांचा पाठाचा परिचयाचा आणि बऱ्यापैकी लोकांचा कानपाट असणारा अभंग आहे. म्हणजे एक तरी ओळ कानावर पडली असा अभंग आजच्या कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. कुठलाही कार्यक्रम म्हटला की काय अल्पसा परिहार देणं फार महत्वाचा असतो, फार गरजेचं असतो. म्हणजे असा का ज्या ठिकाणी कैलासवासी गंगा भागीरथी मंजुळाबाई अंकुशराव घुले आज या ठिकाणी आईंचा प्रथम पुण्यस्मरणाचा म्हणजे आपल्या भाषेत वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम, त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यांच्या प्रेमाची लोक, नातेवाईक, भाऊबंद, गावातली माणसं या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या पश्चात त्यांचा परिवार आहे. त्यांचा मुलगा असेल श्री भाऊसाहेब अंकुश घुले, त्यांच्या मुलगी आहे सौभाग्यवती वच्छला चंद्रकांत सांगळे, कुमारी उज्ज्वला अंकुश घुले, त्यांची सून आहे सौभाग्यवती प्रियंका भाऊसाहेब घुले, त्यांचे नातू आहेत अजय भाऊसाहेब घुले, त्यांचे पुतणे आहेत श्री विनायक छगनराव घुले, पुतणी आहे सौभाग्यवती वर्षा प्रकाश काकड, त्यांचे भाऊ आहेत श्री शिवाजी यशवंत आव्हाड, संपत यशवंत आव्हाड, गणपत यशवंत आव्हाड, खंडेराव यशवंत आव्हाड, मधुकर बळवंत आव्हाड आणि सदाशिव बळवंत आव्हाड आणि समस्त या ठिकाणी घुले परिवार. आज या ठिकाणी कैलासवासी गंगा भागीरथी मंजुळाबाई अंकुशराव घुले आईंच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या म्हणजे वर्षश्रद्धाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. आणि त्याच पुण्यस्मरणाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यांच्या मुलांनी आणि त्यांच्या इतरत्र परिवारानं त्यांना एक श्रद्धांजली म्हणून केलेलं हे कीर्तनाचं नियोजन आहे. विठ्ठल 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 वर्ष श्राद्धाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. थोडा थोडा स्वर लावत चला ना, नॉर्मल थोडा आवाज वाढवा. नॉर्मल कार्यक्रम वर्ष श्राद्धाचा आहे. त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. त्या निमित्तानं संत श्रेष्ठ भगवान श्री ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग कीर्तनाच्यासाठी निवडलेला आहे. मी जास्त वेळ काय घेणार नाही, थोडाच वेळ घेईन, पण एवढ्या वेळेमध्ये तुम्हाला पटेल, आवडेल आणि कळेल या भाषेत थोडासा बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि एक चिंतन मांडण्यापूर्वी मी प्रत्येक कीर्तनात बोलते म्हणून आजही बोलेल की कीर्तन ऐकत असताना मी बोलावं आणि तुम्ही बसलेल्या समाजानं माझं ऐकावं एवढं ज्ञान माझ्याकडे नाहीये. आणि प्रामाणिकपणे सांगू का, मी कायम बोलते कीर्तनामध्ये, पण तरी सुद्धा मला मनातून अजिबात इच्छा नाहीये की मी बोलल्याच्या नंतर बसलेल्या समाजानं माझं ऐकलं पाहिजे. मीच नाही, महाराष्ट्रातल्या कुठल्याच कीर्तनकाराची अपेक्षा नसते की आम्ही लोकांना सांगावं आणि लोकांनी आमचं ऐकावं. कारण कीर्तनकारांना इतकं कळतं की या बसलेल्या समाजाला आम्ही सांगावं आणि बसलेल्या समाजानं आमचं ऐकावं. एवढी अज्ञानी आपल्या महाराष्ट्रात तरी लोक राहिलेले नाहीत. म्हणजे आता कीर्तनकार पुढं काय बोलणार आहे, बसलेल्या मंडळीला आधीच क्लिक होतं, हा आता पुढं येच राहिला, एवढा समाज हुशार आहे. म्हणून सांगणारे मी म्हणून तुम्ही ऐकावं असा माझा आग्रह नाहीये. पण कीर्तन का प्रामाणिकपणे ऐकावं, का श्रद्धेने ऐकावं, का मनापासून ऐकावं, याच्या मागचं एकमेव कारण मी तुम्हाला सांगून जाईल की कीर्तन ऐकत असताना आता मी तुमची बहीण आणि मुलगी म्हणून संवाद साधणार आहे. मीच नाही, महाराष्ट्रातले कुठलेही कीर्तनकार असो, तुम्ही आपल्या आत म्हणून आपण एकमेकांसोबत संवाद साधतो. किंवा कीर्तन हा एकट्याचा विषय नाहीच आहे. तुम्ही आम्ही खेळी मेळी कीर्तनाला प्रत्येकाचं सहकार्य लागतं. म्हणून तुम्ही आणि आम्ही वेगळे नाही ते. पण कीर्तन ऐकताना लोक कीर्तनकाराचा अधिकार बघतात आणि मग कीर्तन ऐकतात. म्हणून कीर्तन जरा डोक्याच्या वरून जायला लागलं.
ते मनापर्यंत पोहोचत नाही. अलीकडे आता भावनिक म्हणजे माणसाची मानसिकताच होऊन गेली टाइमपास, दुसरी गोष्ट मनोरंजन, म्हणजे आणि महत्वाचं म्हणजे लोकांचं असंही होतं यांचा धंदाचे, असं त्यांचं सांगायचं काम, आपलं ऐकायचं काम. आणि एका कीर्तनात जर आपल्यात बदल झाला तर नंतर कीर्तन सुद्धा ठेवायची गरज पडणार नाही. ही थोडी मानसिकता आहे. पण कीर्तन ऐकताना मी एक वाक्य सांगते तुम्हाला, आपल्या समोर कीर्तन करणारे कोण आहे याच्यापेक्षा कीर्तनकारानं कीर्तनासाठी निवडलेला अभंग कोणत्या साधूचा आहे, कोणत्या संतांचा आहे, त्या संतांचा अधिकार बघून कीर्तन ऐकावेत. का असतो भावांनो, संतांचा जर तुम्ही आणि मी विचार केला ना तर आपण त्यांच्या नखाची सुद्धा बरोबरी करू शकत नाही. नखाची सुद्धा नाही, सर्व संत बाजूलाची, नखाची सुद्धा नाही. हा, किती प्रतिष्ठित असो आपण, किती मोठे असू, किती एज्युकेटेड असू, किती पंचकृषीत आपलं नाव असो, तरी सुद्धा त्यांच्या नखाची सुद्धा बरोबरी करण्याची ताकद आपल्यात नाहीये. म्हणून कीर्तन ऐकताना विचार करायचा, एवढे मोठे संत आम्हाला सांगतात, मग का आम्ही त्यांचं ऐकू नये? ऐकलं पाहिजे ना. अलीकडच्या काळात विचार केला, साधं वाक्य सांगते मी तुम्हाला, आपल्याला थोडं यायला लागलं तर आपण समोरच्याला ते ज्ञान देत नाही. तुम्ही कुठलं पण क्षेत्र घ्या, राजकीय, आध्यात्मिक, धार्मिक, सांस्कृतिक, एखाद्या क्षेत्रात आपला थोडा नावलौकिक झाला की आपल्याला वाटत नाही आपल्यासारखी समोरची व्यक्ती घडावी. काय संतांचं अंतकरण असेल. जसं आम्ही आमचा उद्धार केला ना, जसं आम्ही आमचं चांगलं केलं ना, तसं तुम्ही तुमचं चांगलं करा बाबांनो. मानवी जीवनाची सार्थकता करा. ही व्याकुळता त्यांच्या अंतकरणात असल्यामुळे त्यांनी अभंगाची रचना केली आहे. मग आजच्या अभंगामध्ये उपदेश करणारे, मार्गदर्शन करणारे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांसारखे अधिकार संपन्न महात्मे. अलीकडे समाज फार हुशार झाला. लोक कुणाचंही ऐकायला तयार नाही. माणसं कुणाचंही ऐकत नाही. तुम्ही लोक अनुभवी माझ्यापेक्षा. काही लोकांना स्टेजवर भाषण करायची सवय राहते. भगवत भक्ती करा, नामस्मरण करा, देशसेवा करा, गायीची सेवा करा, चांगलं जीवन जगा, आचरण शुद्ध जीवन जगा. स्टेजवर भाषण करतात लोक, पण बसलेल्या समाजाला माहिती राहतं हा कसा आहे. ऐकतात का लोक? नाही ऐकत. हा ऐकतात कुणाचं? एखादा लेकरू आर्मीमध्ये देशसेवा करतं आणि मग तिकडे आल्यावर जर म्हणायला लागला, अरे आपल्या देशाबद्दल स्वाभिमान बाळगा, मग लोक म्हणतात नाही नाही आपण याचं ऐकलं पाहिजे. हा स्वतः करतो ना, आपण त्याचं ऐकलं पाहिजे. म्हणजे एखादी गोष्ट आपण केली आणि मग लोकांना सांगायला गेलं की लोकांना ते पटतं. कुठल्याही क्षेत्रामध्ये आपण केलं की मग लोकांना सांगावं. तसं संत महात्म्यांनी अनुभव आले अंगा ते आ जगा देतसे, किंवा तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट. स्वतः केलं आणि मग अनुभवाद्वारे, अभंगाद्वारे प्रकट केलेला आहे. मग आजच्या अभंगात उपदेश करणारे ज्ञानेश्वर महाराज. कोण ज्ञानेश्वर महाराज? पहिल्यांदा ज्ञानेश्वर महाराज कोणी कळालं पाहिजे, कारण सांगणाऱ्याचा अधिकार कळाला तर ऐकायला बरं वाटतं. लोक कोणाचं ऐकत नाही ना. आज जे महात्म्याच नाव ठेवले ज्ञानी गोड प्रमाण दिलं दादांनी, पण थोडं कसं माईक नाही समोर, ती डायरेक्ट एकाएकी प्रमाण द्यायचं म्हणून थोडं, नाही तर अगदी समयाला अनुसरून. नाही तर बऱ्याचदा असं असतं आपला विषय वेगळा प्रमाण वेगळं. पण गोड अवतार पांडुरंगा नाव ठेविले ज्ञानी. भगवान श्री पांडुरंगाचे अवतार संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज सामान्यत कमावली. का असतं, तुम्ही आता नेहमी कीर्तन ऐकणारी लोक आहे. आपल्या महाराष्ट्रात एवढी पण नास्तिक लोक नाही ते की त्यांना ज्ञानेश्वर महाराज माहिती नाही, तुकाराम महाराज माहिती नाही, भगवान बाबा माहिती नाही, आधी करून महाराष्ट्रातले संत माहिती नाही. अशी महाराष्ट्रात लोक राहिलेली नाहीत. संत सर्वांनाच माहिती, पण तरी सुद्धा कीर्तनकार काय करतात माहिती का? सुरुवातीला अभंग कुणाचाही घ्या, तुकोबाऱ्यांचा घ्या, माऊलीचा घ्या, नाथबाबाचा घ्या, नामदेव महाराजांचा, जनाबाई, मुक्ताबाई, कोणत्याही साधूचा अभंग घ्या. कीर्तनकार सुरुवातीला 10-5 मिनिटं ज्यांचा अभंग आहे ना त्यांच्याबद्दल बोलतात ना. तुम्ही नेहमी नोट केलं असेल, सुरुवातीला 10-5 मिनिटं त्यांच्याबद्दल बोलतात. का बोलतात? ज्यांचा अभंग आहे ती किती मोठे एकदा कळालं ना तर मग अभंग ऐकायला बरं वाटतं. मग आज ज्यांचा अभंग ते ज्ञानेश्वर महाराज किती मोठे सांगू. महाविष्णूचा अवतार, महाविष्णूचा अवतार, ओ महाविष्णूचा अवतार, महाविष्णूचा
अधिकार संपन्न जनाबाई वर्णन करतात, माझा दादा म्हणजे सामान्य आहे? माझे ज्ञानेश्वर महाराज म्हणजे सामान्य आहे का? महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर किंवा ज्ञानाचा सागर, सखा माझा ज्ञानेश्वर महाराज म्हणजे ज्ञानाचे सागर आहे. काय जनाबाईने शब्द वापरले, शब्दाखाली अंडरलाईन करा, सागर म्हटलंय. हा, नदी, बंधारा, कॅनल, विहीर, झरा नाही. माझा माऊली म्हणजे ज्ञानाचा सागर आहे. आणि कोणाचे वर्णन कुणी करून चालत नाही. मोठ्या माणसाचं वर्णन मोठ्यानं केलं तर रुबाबा दिसतं, चांगलं वाटतं की नाही. समजा खूप मोठ्या अशा पोस्टला एखादी व्यक्ती आहे आणि त्यांचं वर्णन आपण करायला गेलं की लोक आपल्याकडे बघत सुद्धा नाही. माणसं म्हणतात काय याचं ऐकावं, माणूस कोणत्या लेवलचा आहे. म्हणजे मोठ्याचं वर्णन तुम्ही बघा, मोठ्याबद्दल निंदा पण मोठ्यानं करावी आणि स्तुती पण मोठ्यानं करावी, तर पब्लिक सांगितलंय. तुमचं माझं वर्णन करून नवल नाही किंवा काही विशेष नाहीये, कारण आपल्यासारखे कितीतरी लोक आले आणि याच मातीत गेले. आपलं काय वर्णन करावं, आपण कुठंच लागत नाही. वर्णन मोठ्याच करावं. जनाबाईनं ज्ञानोबाऱ्यांचं सामान्य का जनाबाई सामान्य प्रसंग सर्वांनी थोडा डोळ्याच्या समोर आणा. कथाभाग परिचित आहे सर्वांच्या जवळजवळ. पंढरपुरामध्ये वाळवंटामध्ये चंद्रभागेच्या किनाऱ्यावरती संत श्रेष्ठ नामदेव महाराजांचे कीर्तन चालू आहे. थोडं वातावरण डोळ्याच्या समोर आणा. कीर्तन कोणाचे? नामदेव महाराजांचं. कीर्तनात चाल म्हणायला ज्ञानेश्वर महाराज. या आपण शिकायचंय. आता आपल्याला एका कीर्तनकाराचं कीर्तन दुसऱ्याला ऐकावं सुद्धा वाटत नाही, कारण इम्प्रेशन असं वजन कमी होईल की नाही. ज्ञानाचे सागर ज्ञानोबा आहे. नामदेव महाराजांचे कीर्तनामध्ये चाल म्हणतात म्हणजे विशेष आहे की नाही. कीर्तन नामदेव महाराजांचं, कीर्तनात ज्ञानेश्वर महाराज चाल म्हणायला उभे आणि कीर्तनाचं सूत्र संचालन जनाबाई काय. जनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग. जनाबाईनं ज्ञानेश्वर महाराजांना मानव दादा माऊली प्रमाण द्या तुम्ही. किती मोठा अधिकार असेल जनाबाईचा. सामान्य एक वाक्य सांगते तुम्हाला. आपल्या गावात जर एखादे विद्वान महात्मे आले, मोठे महात्मे, मला खरं सांगा तुमची माझी डेअरिंग होते का त्यांच्या समोर बसायची? साधनेने जर मोठा महात्मा असेल, आचरण शुद्ध महात्मा असेल, आपण त्यांच्या समोर बसत नाही का? आपल्याला वाटतं नाही आपली हिंमत नाही त्यांच्या समोर बसण्याची. पात्रता कळते ना आपल्याला आपली. त्यामुळे आपण त्यांच्या समोर बसत नाही. पण ज्यांनी वारकरी संप्रदाय उभा केला त्या ज्ञानेश्वर महाराजांना जनाबाई म्हणते माऊली आता तुम्ही प्रमाण द्या. किती डेअरिंग असेल जनाबाईत, किती डेअरिंग असेल. आणि अधिकार संपन्न जनाबाई माऊलीचं वर्णन सर्व संत आहे जवळजवळ सर्व. आता तसं पाहिलं तर ज्ञानेश्वर महाराज ज्यांचा अभंग आहे ते माऊली. ज्ञानेश्वर महाराज वयाने सर्व संतांपेक्षा लहान होते. वय सर्वांपेक्षा लहान, पण अधिकार माऊलीचं वर्णन आहे. ज्ञानदेव वैष्णव मोठा, ज्ञानदेव वैष्णव मोठा, विठ्ठल नामे मुक्त पेठा, विठ्ठल नामे मुक्त पेठा, ज्ञानदान घडे श्रेष्ठा, वैकुंठी वाटा संत गेले, ज्ञानदान घडे श्रेष्ठा, वैकुंठी वाटा संत गेले, ज्ञानदेव वैष्णव मोठा, ज्ञानदेव वैष्णव मोठा,
वैष्णव मोठा, मोठं म्हटले ज्ञानेश्वर महाराजांना, वय तर लई लहान होतं. ज्ञानेश्वर महाराजांचा विचार केला तर वयाच्या 22व्या वर्षी ज्ञानोबांनी संजीवन समाधी घेतली. 22, 21 वर्ष वय ज्ञानोबांचं पूर्ण होतं, फक्त 21 वय कोणतं सांगू का तुम्हाला? ज्या 21व्या वयामध्ये आपल्या मुलांना किंवा मुलींना करिअर कोणत्या क्षेत्रात करावं हे कळत नाही, त्या वयात ज्ञानोबांनी महाराष्ट्रात क्रांती केली. सामान्य ज्ञानेश्वर महाराज. साधं वाक्य सांगते. आता तुम्ही मी काय ज्ञानोबांनी सर्वांनी राजा म्हटले, पण ज्ञानी यांचा, नुसता राजा नाही हा, तर ज्ञानी यांचा राजा, शिरोमणी, पण ज्ञानी यांचा शिरोमणी, हे ज्ञानोबांचं वर्णन आहे. पण इतकंच जाऊ द्या, तुकाराम महाराजांनी कळस गाठला. तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या ज्ञानेश्वर महाराजांचा ऐका बाबांनो, माझे माऊली म्हणजे सामान्य नाही ते. तुकोबाराय म्हणतात, ज्ञानोबाराय सांगू किती मोठे. तुकोबारायांनी वर्णन केले. जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ. रंगी ऐसे बळ रेडा बोले, रंगी ऐसे बळ रेडा बोले, करीन ते काय मोरे महाराज, करीन ते काय मोहे महाराज. जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ. कोणी? ज्ञानेश्वर महाराज, ज्यांच्या दारासमोर सोन्याचा पिंपळ आहे. काही लोकांनी आळंदी बघितली नव्हती, हे अभंग ऐकून आळंदीला जाऊन आले लोक. हा म्हणजे सोन्याचा पिंपळ राहतो कसा, म्हणून आळंदी बघून आले. सापडलं तर सापडले एखादं रोपट पिंपळाच्या झाडाखाली, मग आम्ही पण घेऊन येऊ, दारासमोर लावू, वही सोन्याचा पिंपळ. लोक आळंदीला जाऊन आले, सोन्याचं पिंपळ सापडलं नाही. मग नाराज झाली पब्लिक. लोक म्हटले, काय ज्ञानेश्वर महाराजांना मोठं केलं, आम्ही तर आळंदी बघून आलो, आम्हाला तर काही सोन्याचं पिंपळ आळंदीमध्ये सापडलं नाही. सापडणारच नाही, कारण सोन्याचं नाहीच ना. मग तुम्ही मला सोन्याचं नाही म्हणजे ज्ञानोबा का म्हटले सोन्याचा पिंपळ आहे? सोन्याचा म्हणजे सुखाचा. मग माणसं म्हणतील जाऊ द्या मरू द्या, सुखाचा आहे ना, कन्फर्म ना, सोन्याचं नाही ना, मग एवढं काही विशेष नाही, सुखाचाच आहे ना, सोन्याचं नाही, मग एवढं काही नवल नाही. साधं वाक्य सांगते मी तुम्हाला, पिंपळ सुखाचा आहे म्हणून नवल आहे. का सांगू? तुम्ही स्वतःला एकदा नोट करा. आपण आपल्याला, तुम्ही राजकारण करता, व्यापार करता म्हणजे बिझनेस करता, शेती, नोकरी, याची टोपी त्याला, त्याची टोपी याला, हे जे आपलं चालू आहे ना, तुम्ही एक बघा, आपण कोणतंही काम करू त्याच्या मागचं टार्गेट फक्त एकच आहे, नोकरी केली पैसा येईल, प्रॉपर्टी भरपूर होईल, आनंदी राहू, सुखी राहू. कशासाठी? सुखासाठी. राजकारण केलं, हे पद मिळालं, सुखी होऊ, आनंदी होऊ मी. म्हणजे कोणत्या क्षेत्रात ध्येय काय आपलं? सुख. म्हणजे हा जो प्रवास आहे ना तुमचा आणि माझा, फक्त सुखासाठी. आणि त्या सुखाचा पिंपळ ज्ञानोबांच्या दारासमोर आहे. इतकंच नाही तर अंगी ऐसे बळ रेडा बोले. काय ताकद असेल ज्ञानोबांची. रेडा. आज महाराष्ट्रातल्या कीर्तनकारांकडून माणसं बोला नाही, बोलतच नाही लोक. लोक म्हणतात 2 तास बसलोय ना, उपकार मान, बाकी सांगू नको. म्हणजे काय असतं बाबांनो, आता मी जवळजवळ सांगायचं बंद करून टाकलं. लहानपणापासून कीर्तन करते, मग ते कीर्तनात सहज म्हणायचे मी, अरे म्हणा विठ्ठल. मग पब्लिक माझ्याकडे यायची कीर्तनामध्ये, मला म्हणायची, बाई पैसे कोणी घेतले? तू ना. मग विठ्ठल कोणी म्हणायचं? तू. 2 तास तोडून दिलं तुला कीर्तन, तूच कर, आम्हाला गरज नाही. म्हणजे आपली माणसं विठ्ठल सुद्धा म्हणायला तयार नाही. पण एक वाक्य तुम्ही मी शिकण्यासारखे. 750 वर्षापूर्वी एका रेड्याला कळत होतं कोणाच्या मागं गेलं पाहिजे. आता माणसाला कळा नाही, याच्या मागं जाऊ का त्याच्या मागं जाऊ. रेड्याला कळायचं. रेड्याला माहिती होतं या ज्ञानोबांचं
ज्ञानोबाऱ्यांचं मी ऐकलं ना, भविष्यात ही पब्लिक माझं दर्शन घेईन. नाचतेच होतं, लोक आळे फाट्याला जातात, रेड्याचं दर्शन घेतात आणि मग म्हणतात केलं रेड्याचं दर्शन आम्ही. का सांगू? ज्ञानोबाऱ्यांनी एका रेड्याला महाराष्ट्रात देव केले. रेड्याला तुमच्या माझ्यावरती का कृपा करणार नाही? ज्ञानेश्वरीचं प्रेमान दर्शन घ्या, कृपा करे ज्ञानेश्वरी. संत विचार मनापासून ऐका. संत विचार, साधू संतांचे विचार परिवर्तन करतात माणसाच्या जीवनात. आणि इतके अधिकार संपत ज्ञानेश्वर महाराज आहे. आणि त्यांचा अभंग कीर्तनासाठी वयाच्या 16 वर्षी ज्यांनी ज्ञानेश्वरी सांगितली ना, ते ज्ञानेश्वर महाराज. 16 म्हणजे काय वय असेल हो ज्ञानोबाऱ्यांचं? 16. आता ती विशेष आता आणि थोडं म्हणजे वाईट वाटण्यासारखंच आहे. ज्ञानोबाऱ्यांनी 16व्या वर्षी सांगितलेले ज्ञानेश्वरी उघडायला आपल्याला 61 लागतात. उघडायला म्हणजे वाचायचं लांबाचे पहिलं पान कोणतंही ज्ञानेश्वरीचं 61. तरी सुद्धा पहिलं पान माहिती नाही, पहिली ओवी बऱ्याच लोकांना अजून पण. का असं होतं? आणि आपण लेकरांकडनं अपेक्षा करायची आमच्या मुलांनी चांगलं वागलं पाहिजे. आपण काय करतो याचा विचार केला पाहिजे. तुकाराम महाराज म्हटले, अरे मी घडलो म्हणजे सहज घडलो का? माझ्या वडिलांची मी राशी का देवा? वडिलांची परंपरा होती म्हणून मी महाराष्ट्रात कार्य केलं. मग मुलं चांगले घडावे असं वाटत असेल तर सुरुवात आपण केली पाहिजे. आपण सुरुवात केली तर लेकरं आपोआप चांगली वागणार की नाही? म्हणून कधीतरी बघत चला. इतके मोठे ज्ञानेश्वर महाराज आणि त्यांचा अभंग कीर्तनासाठी निवडलेला आहे. आणि आजच्या अभंगामध्ये ज्ञानेश्वर महाराज या मृत्यू लोकातल्या सामान्य जीवाला उपदेश करतात. उपदेश करत असताना गाढवाला नाही, कुत्र्याला नाही, कीटकाला नाही, माकडाला नाही, माणूस धरून 84 लाख जीवे, 84 लाख योनी आहे माणसं धरून. मग ज्ञानेश्वर महाराजांनी आजच्या अभंगामध्ये बाकीच्या जीवाला उपदेश केलेला नाहीये. ज्ञानेश्वर महाराज म्हटले, अरे शरीर तुम्हाला माणसाचं मिळालंय ना, भारतासारख्या पवित्र देशात तुम्ही जन्माला आलात ना, संत परंपरा असणाऱ्या महाराष्ट्रात तुम्ही जन्माला आलात ना, तुम्ही इथं आलात ना, या बाजारात जन्म मिळाला ना तुम्हाला. मग इथं आल्याच्या नंतर तुम्ही जन्म वाया घालवू नका. आल्याच्या नंतर तुम्हाला ओळख करून घ्यायची कुणासोबत? अभंगाच्या पहिल्या
आलिया ए साते म्हणजे या बाजारात मृत्यूलोकात तुम्ही आलात ना, आलिया ए साते आलिया, मग आलात मग काय करा, ओळंगा शारंग धरू. इथं आलात मग ओळख करा. कुणाची? तर शारंग धरू म्हणजे देवाची. इथं आलात ना मग तुम्ही देवाची ओळख करा. आणि जर तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे, तुम्ही जर देवाला मान्य केला नाही तर नाही तरी गेला जन्म वाया. आपला जन्म वाया गेल्यासारखा आहे. म्हणून जन्म वाया घालवू नका. इथं आलात ना म्हणून देवाची ओळख करून घ्या. मग बरीच माणसं म्हणतील देवाची ओळख करायला, आता बघू करू ओळख, थोडंसं मान्य करू देवाला, करू त्याच्या थोडंफार चर्चा किंवा त्याच्याबद्दल थोडंसं आम्ही करू मग देवाची ओळख करण्याचा प्रयत्न. पण आमच्या मनात पहिला प्रश्न आहे की ज्याची ओळख करायची तो पाहिजे ना. ओळख ज्याची करायची तो पाहिजे की नाही. आता असला तर ओळख करायला काय हरकत नाही, पण तो नाहीच ना. तो असला तर आम्ही त्याची ओळख करू. अलीकडे तो दिसत नाही, तो नाही. भगवान परमात्मा नाही असं म्हणणारी बरीच पब्लिक आहे, बरीच लोक आहे. अलीकडच्या काळाचा विचार केला तर माणसं म्हणतात ज्या अर्थी देव दिसत नाही त्या अर्थी देव नाही. पण शास्त्र म्हणतं या तुमचं एवढाच वाक्य आहे ना, दिसत नाही म्हणून देव नाही. मग बऱ्याच गोष्टी अशा दिसत नाही तरी मान्य करतो आपण. फुलात सुगंध आहे, बघितला कोणीच नाही पण मान्य केला. उसात गोडी आहे, बघितली कोणीच नाही पण मान्य केली. कोरोना होता, तुम्ही मी बघितला कोणीच नाही पण मान्य. म्हणजे न दिसणारी गोष्ट नाहीच असं नसतं. दिसत जरी नसल्या ना तरी त्या गोष्टी मान्य कराव्या लागतात. कारण चाले हे शरीर कुणाचे सत्य आणि कोण बोलविते. ज्या अर्थी शरीर चालतं बोलतं त्या अर्थी याचा प्रवास करणारा कुणीतरी आहे, त्याला देव म्हणतात. ज्यांना देवावर विश्वास नाही त्यांनी थोडं लक्षपूर्वक ऐका. देव आहे तोपर्यंत आपल्याला किंमत आहे. आपल्यातला देव निघून गेला की 1 रुपयाला सुद्धा कुणी आपल्याला विकत घेणार नाही. कवडीची सुद्धा किंमत नाही. साधं सांगा, तुम्ही अनुभवी लोक आहे माझ्यापेक्षा, इथून मागं तुम्ही खूप प्रतिष्ठित लोक घ्या, मोठी माणसं घ्या, तुमच्या डोळ्यासमोर जी गेलीत त्यांच्या अंत्यविधीला तुम्ही जमा झालतेत ना इथून मागे. पण एक वाक्य मला सांगा, किती मोठा माणूस असू द्या, तो जर गेला, तो जर मेला समजा, तर मेल्याच्या नंतर पब्लिक अंत्यविधीला जमा होते. समाज जमा होतून तिथं जमा झाल्याच्या नंतर मग काही लोक अंत्यविधीच्या ठिकाणावरती असतात, काही माणसं घरी असतात, काही प्रवासात असतात. मग ते एकमेकाला फोन करतात, म्हणजे अंत्यविधीला किती वेळ वगैरे असं विचारपूस करायसाठी. मग एकमेकाला फोन करून विचारतात किती वेळ आहे असं विचारतात ना. काही माणसं म्हणतात थोडा टाइम आहे अजून. मग पुढचा प्रश्न, बॉडी कुठपर्यंत आली, काय बॉडी कुठपर्यंत आली, म्हणजे किंमत आहे का आपल्याला. म्हणजे 10 मिनिटाच्या आत लोक आपलं नाव सुद्धा विसरून जातात. याचा अर्थ काय, आपल्या नावाला कुठपर्यंत किंमत आहे, जोपर्यंत तो आपल्यात आहे तोपर्यंत. एकदा आपल्यातलं तो निघून गेला, आपल्या नावाला सुद्धा किंमत शिल्लक राहत नाही. म्हणून त्याला मान्य करणं गरजेचं आहे. पण लोक अशी झाली आता, मॉडर्न युग आहे, मॉडर्न एज्युकेटेड माणसांचं युग आहे. आणि काय देवन कीर्तन भजन तीर्थयात्रा ग्रंथन संतन पंथ, हे कुठपर्यंत घेऊन बसणार आहे आम्ही. आता शिकलेल्या लोकांचं युग आहे. हे बघा, प्रत्येक शिकलेला सारखाची हे डोक्यातनं काढून टाका. मी स्वतः बघितलेले उदाहरणं सांगते. पंढरीच्या वारीतले, पंढरपुराच्या वारीमध्ये मी स्वतः बघितलंय. क्लास 1 अधिकारी जरी असलीत ना, किती मोठ्या पोस्टला असू द्या, जिल्हा जरी ताब्यात असला ना, अशी काही काही माणसं आहेत की ती वर्षभर सुट्टी घेणार नाही, पण पंढरीच्या वारीसाठी 8 दिवस तरी सुट्टी काढून चालतात. ही काही काही माणसं अजूनही महाराष्ट्रात आहे. म्हणजे प्रत्येक शिकलेला सारखा असं नाहीये. पण मला एक सांगायचंय की संत विचार फार मोठे बाबांनो. मग लोक म्हणतात देव नाही. मग देव नाही तर मला सांगा, आता किती माणसं अशी सापडतील ज्यांना भूतावर विश्वास आहे पण देवावर नाही. भूतावर विश्वास आहे अशी भरपूर सापडती ना, पण देवावर नाही, अशी बरीच माणसं आहे. पण भूत नाहीत असं मी म्हणणार नाही. भूत नाही असं मी डायरेक्ट म्हणत नाही. ज्या अर्थी संतांनी कुठंतरी थोडंफार भूतांबद्दल चर्चा केली त्या अर्थी ते असतील, नाही असं नाही. पण त्याला घाबरायची काय गरज आहे. भूत ज्यांना घाबरतात त्याला देव म्हणतात, बरोबर की नाही. कारण ज्ञानेश्वर महाराजांनी एक उदाहरण दिले, माऊली हरिपाठात उदाहरण देतात. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात पूर्वीचा काळ होता. फार गोड उदाहरण दिले माऊलीनं. पूर्वीचा काळ होता. पूर्वीच्या काळी गाव चालवणारा एक मुख्य माणूस होता, त्याला मुखिया म्हणायचे. आणि त्या माणसानं गावात एक नियम ठेवला होता की आपल्या गावात कुणी भजन करायचं नाही, कीर्तन करायचं नाही, नामस्मरण नाही, देव नाही, मंदिर नाही, अजिबात नाही. देव हा विषय आपल्या गावात नकोच, असा त्यानं गावात नियम ठेवला होता.
मग पब्लिक ते दबावमुळे ऐकायची. कुणी भजन नाही, राम नाही, कृष्ण नाही, हरी नाही, विठ्ठल नाही, हा भजनच नाही. त्याच्या दबावमुळे कुणी भजन करत नव्हतं. दिवसामागून दिवस निघून गेले. मुखियानं विचार केला, खूप दिवस झाले गावाचा कारभारच बघतोय, मग आता एक काम करू, एकदाचा कुठं तरी फिरायला जाऊ. मग कुठं जावं? गावाकडचा माणूस होता. म्हटले एक काम करू, एकदा जीवाची मुंबई करूनच येऊ, मुंबईला जाऊन येऊ म्हटले. मग त्यानं मुंबईला जायचं ठरवलं. जाण्याच्या आधी त्याचा एक मित्र होता, त्याला जवळ घेतलं. त्याला म्हटले बघ 10 दिवस मी गावात नाही, पण गावकऱ्यांना कळू देऊ नको. गावकऱ्यांना जर कळालं की मुखिया गावात नाही तर ते विठ्ठल म्हणतील, राम म्हणतील, कीर्तन ठेवतील, भजन ठेवतील. त्यांना कळू देऊ नको. मी तुलाच सांगतो 10 दिवस मी गावात नाही, गावाची जबाबदारी तुझ्याकडं, कोणाला भजन करू देऊ नको. असं सांगून मुखिया आपला मुंबईला गेला. ज्याला सांगितलं होतं सांगू नको त्याला थोडी देवाची आवड होती. काही माणसं दबावामुळे गप्प बसेल राहतात. थोडी आवड होती. त्याला कळालं मुखिया 10 दिवस गावात नाही. त्यानं लगेच गावकऱ्यांना सांगितलं, गावकऱ्यांना आपल्या गावातला मुखिया 10 दिवस गावात नाही. ज्याला सांगितलं होतं ना सांगू नको त्यांना सांगून टाकलं, मुखिया 10 दिवस गावात नाही, काय भजन करायचे तेवढे करून घ्या. हे पब्लिक आनंदी. बैठकी बसायला लागल्या. काही काही माणसं म्हटले मस्त कीर्तनाचं नियोजन करू, पब्लिक येईन ऐकायला. काही माणसं म्हटले भजन ठेवू, काहींना भजन आवडतं, रागरागिने वगैरे भजन ठेवू. मग काही माणसं म्हटले बघा तू नाहीस ना, मग भजनाचे कार्यक्रम होतील, कीर्तनाचे पण होतील, कारण काहींना कीर्तन आवडतं, काहींना भजन आवडतं, त्यामुळे दोन्ही कार्यक्रम ठेवू. काही माणसं म्हटले अरे 10 दिवस येत नाही तू गावात, मग 1 अन 2 दिवस भजन ठेवल्यापेक्षा 8 दिवसाचा सप्ताहच ठेवून घेऊ. सप्ताह 8 दिवसाचा झालं सप्त्याचं नियोजन. पूर्वीचा काळ होता, लगेच महाराज लोक मिळाले, आता मिळत नाही लवकर. लगेच निमंत्रण दिलं महाराज मंडळींना, निमंत्रण दिलं. सप्त्याचा पहिला दिवस सुरू झाला, दुसरा दिवस सुरू झाला. मस्त काकडा भजन, ज्ञानेश्वरी पारायण, हरिपाठ, कीर्तन असा सप्ताह जोरात सुरू झाला. सप्ताहाचा पहिला दिवस पार पडला, दुसरा दिवस पार पडला, तिसरा दिवस पार पडला, चौथा दिवस पार पडला, आणि सप्त्याचा 5वा दिवस सुरू झाला. 5वा दिवस सुरू झाला आणि मुखियाला मुंबईत फिरू फिरू कंटाळा आला. गावाकडचा माणूस होता, किती फिरणार म्हटले आपण, आपल्याला काही जमाना म्हटली इकडं, आपलं मस्त फ्रेश आपल्या गावाकडच्या वातावरणाकडे गेलं पाहिजे. मग त्यानं 5व्या दिवशी गावाकडे यायचं ठरवलं. आला तो 5व्या दिवशी गावाकडं. पूर्वीचा काळ होता, बाहेरूनच असा प्रवास चालू झाला त्याच्या गावाच्या. पायी प्रवास करतो, अंधार पडला, रात्रीचा प्रसंग झाला. गावाच्या बाहेर स्मशानभूमी होती. एक वाक्य सांगते, तुम्ही देव न मानणारे, आता काय असतं आपलीच लोक नावं ठेवतात, किती दिवस सांगणारे लोकांना. देव नाही म्हणणारी लोक आपलीच, ती काय दुसरी नाहीत, त्यांना सांगून उपयोगच नाही. पण एक वाक्य सांगते, तुम्ही किती देव नाही म्हणणारे असाल ना, फक्त अमावस्येच्या रात्री स्मशानभूमीत एकटे जा. देव न मानणारे माणसं सुद्धा म्हणणार राम, म्हणेल की नाही राम. का कळतं, इथं मित्र नाही येणार, भाऊबंद नाही येणार, नातेवाईक नाही येणार, आई वडील नाही येणार. त्यांना किती आवाज दिला, धीर देणारं एकच नाव आहे, ते म्हणजे देवाच. एवढा मोठी भीती कोण धीर देईल, देवाचं नावच देईल की नाही. मग ते बरोबर होतं. तिथं स्मशानभूमी होती, स्मशानभूमीत काही भूत होते आणि ते भूत त्याच्या मागं लागले. त्यांना भूक लागली होती, त्यांनी मुखियाला धरला, पकडला, खाण्याचा प्रयत्न केला. त्यातलं एक भूत म्हटलंय बघ, तुम्हाला मला आपल्या सर्व भूतांना भूक लागली आहे, मग आता शिकार सापडलीच आहे ना, मग आनंद घेऊन खाऊ, बरोबर की नाही, काही गडबड करायचं काम नाही. शिकार सापडलीच आहे ना, मज्जा करीत करीत खाऊ. एक काम करा, याला कच्चं खाण्यात मज्जा नाही, मग भाजून खायचा म्हटले, याला भाजून खायचं. जा म्हटले, जा जवळ गाव याचं असेल कदाचित, एखाद्यानं जाण काडीची पेटी घेऊन या. एक भूत पळत पळत गावाच्या बाहेर गेलो. कीर्तनाचा कार्यक्रम चालू होता, रात्रीचा प्रसंग होता, कीर्तन चालू होतं. कीर्तनाचे ते नामस्मरण भजन ऐकून भूत पळत आलं. बाकीच्या भूतांना म्हटले, आपल्या लोकांना त्यांच्या गावात एंट्री नाही, आपण जाऊ शकत नाही त्या गावात. बाकीचे भूत म्हटले, अरे भूत आहे आपण, हे लोक आपल्याला घाबरतात, आणि घाबरून पळून आलास, जा म्हटले काडीची पेटी घेऊन ये. तो म्हटला, अरे जाऊच शकत नाही बाबा. का जाऊ शकत नाही रे, तू घाबरतो, का जाऊ शकत नाही. ते भूत म्हटलं, त्या गावात ते चालू आहे. ते म्हणजे काय, कीर्तन. त्या गावात ते चालू आहे, ते चालू आहे म्हटले. बाकीच्या भूतांना कळालं ते म्हणजे काय. मग ते म्हटले, गावात जर ते चालू आहे तर आपल्याला प्रवेश नाही, काडीची पेटी मिळत नाही, आयला भाजायला ऑप्शन नाही, मग आता कच्चाच खाल्ला पाहिजे. मग त्यांनी कच्चं खाण्याचा प्रयत्न केला, मुखियाला धरला, खाण्याचा प्रयत्न केला.
पण तो मुख्याला कळालं होतं ते म्हणजे काहीतरी भानगड आहे, काहीतरी गडबड आहे. मुख्याने लगेच त्या भूताला सांगितलं, एकाने जरी मला हात लावला ना तर मी ते म्हणल म्हटलं की भूत माग मुखिया त्याला माहितीच नाही ते म्हणजे काय, फक्त ते म्हणजे भूत घाबरतात. ते म्हणाल म्हटलं की भूत माग मुखिया पुढं. पुन्हा थोडा टाइम झाला की भूतांनी पुन्हा धडायचा प्रयत्न करा, हात लावला ते म्हणाल म्हटलं की भूत पुन्हा. मुख्याची डेअरिंगच वाढून गेली होती. आता भूत घाबरायला लागले ना, ते घाबरतच नव्हतं भूतांना. त्याला माहिती होतं यांनी हात लावलं का ते म्हणायचं, हात लावलं का ते म्हणायचं. ते म्हणत 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 आले गावाच्या पर्यंत. गावामध्ये आले, भजनाचा कीर्तनाचा आवाज भूतांना ऐकू आला. ते परत गेले आणि मग मुख्याच्या लक्षात आलं भूतांना घाबरण्याची ताकद जर कोणात असेल तर देवाच्या भजनात आहे. कारण मी नाही म्हणत आता मी महाराष्ट्रातल्या कीर्तनकारांनी वर्णन केलं असतं तर मग तुम्ही चुकीचं ठरवा. पण ते म्हणतात ना, न्यायाधीशाने एकदा सही केली तर तिथं डोकं चालवायचं नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हटले की नाही, पळे भूत बाधा हरी उच्चारण मंत्र पयागाद, हरी उच्चारण मंत्र पयागाद, हरी उच्चारण मंत्र पयागाद, हरी उच्चारण मंत्र पयागाद, हरी उच्चारण मंत्र पयाघात, उच्चारण मंत्र पयाघात, हरी उच्चारण मंत्र पयाघात, उच्चारण मंत्र पयाघात. हा बळे भूत बाधा देणे देते, बळे भूत बाधा भेणे देते, बळे भूत बाधा भेणे देते. हरिमुखे म्हणा, 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 हरिमुखे म्हणा. बळे भूत बाधा भेणे बळे भूत बाधा भेणे देते, बळे भूत बाधा भेणे देते. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, म्हणा हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे हरिमुखे म्हणा. हरी उच्चारणी मंत्र पयाघाद आणि पळे भूत बाधा बेने तेथे. घाबरायची गरज नाही, फक्त देवाची ओळख झाली पाहिजे. ओळख म्हणजे काय, अरे तूही म्हणून सर्व चालतं. हे बघा, माणसानं इतका तरी देव मान्य करावा. कधीतरी बंगला बांधला तर म्हटलं पाहिजे पांडुरंगाची कृपा आहे, कधीतरी गाडी घेतली तर म्हटलं पाहिजे पांडुरंगाची कृपा आहे. आपल्या लोकांना ते जमत नाही, पण एखादा म्हटलं देवान तुमचं चांगलं केलं तरी राग येतो. का, कष्ट करायला आम्ही आणि चांगलं करणार देव. चांगलं करणारा देवाचे का सांगते ऐका. 99% कष्ट करणारे जरी आपण असलो आणि 1% जर त्याची कृपा नसली तर माणसाला काहीच मिळत नाही. त्याची कृपा मान्य करा. देणारा तोय, घेणारा तोच आहे, सर्व करणारा तोय. बस एवढं मान्य करून तुम्ही त्याची ओळख करण्याचा प्रयत्न करा, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. कारण माऊली म्हणतात, बाबांनो हे शरीर पुन्हा पुन्हा मिळणारं साधन नाहीये. सुभाषितकारांनी वर्णन केलंय, पुनर्वितम पुनर्मित्रम पुनर्भय्या पुनर्मही एतत् सर्वम पुनर्लभ्यम ना शरीरा पुन्हा पुन्हा. जमीन गेली, परिस्थिती सुधारली, जमीन विकत घेता येईल. घर गेलं, घर नवीन बांधता येईल. राज्य गेलं, राज्य मिळवता येईल. देश गेला होता आपला, ब्रिटिशांनी 150 वर्ष राज्य केले, मिळवला ना, मिळवता आला. प्रत्येक गोष्ट. याच्या पुढे जाऊन सुभाषितकार म्हणतात, दुर्दैवानं एखाद्या वेळेस एखाद्या माणसाची तरुणपणात पत्नी जाते, तर पत्नी या नावाने आपल्याला दुसरी पत्नी करता येते. सुभाषितकारांचं म्हणणं आहे, तरुणपणात गेल्याच्या नंतर नवीन पत्नी करता येईल, पण एकमेव स्वतःचं शरीर असे ते एकदा गेलं की पुन्हा मिळणार नाहीये. शरीर जायाचे ठेवा, शरीर
रजायांचे ठेवणे शरीर रजायांचे जाणार शरीर आहे ते एक ना एक दिवस जाईलच, 100% जाणार. जिंदगी जिंदगी एक किराए का घरे, एक ना एक दिवस जावं लागणार की नाही. एक फार गोड वाक्य आहे, एका सत्पुरुषाच्या जीवनातला प्रसंग आहे. ते म्हणतात मानवी जीवन म्हणजे प्रवास आहे आणि प्रवास कुठेतरी संपतोच ना. आता आपल्याला वर्ष श्राद्धाला यायचं होतं, आपण रोडनी प्रवास करत आलो, इथं आलो, आपल्याला कळालं आता इथं आपला प्रवास म्हणजे प्रवासाला सुरुवात केली की तो कुठेतरी संपणार आहे. तसं जीवन म्हणजे एक प्रवास. त्यांचं म्हणणं असं आहे, निकले ते सफर करने के लिए दिल में कुछ अरमान थे. मानवी जीवनाच्या प्रवासात मनात काहीतरी अपेक्षा असते. एक तरफ हरियाली थी, दुसरी तरफ स्मशान थी. एका बाजूने सुख राहतं, एका बाजूने दुःख राहतं. सत्पुरुष चालत चालत स्मशानभूमीमध्ये गेले. स्मशानभूमीत एका मेलेल्या माणसाची हड्डी पडली होती. साधना केलेला महात्मा होता. त्या महात्म्याचा स्पर्श त्या निर्जीव स्मशानातल्या हड्डीला झाला आणि स्मशानात एक चमत्कार झाला. ती हड्डी बोलायला लागली. पैर तले चुभी हड्डी, हड्डी के कुछ बयान थे. निकले थे सफर करने के लिए, दिल में कुछ अरमान थे. एक तरफ हरियाली थी, दूसरी तरफ स्मशान थी. पैर तले चुभी हड्डी, हड्डी के कुछ बयान थे. चलने वाले चल संभल कर, हम भी एक दिन इंसान थे. अरे बाबा, ती आपली म्हणजे तुमची माझी हड्डी कोणाला तरी साक्ष देणारे आम्ही सुद्धा माणसं होतो. आम्ही सुद्धा तुमच्यासारखं स्मशानभूमीत प्रेत घेऊन येत होतो, असं आपली हड्डी साक्ष देणार आहे. जावं तर प्रत्येकाला लागणार ना. मग जाण्याचे ते एक काम करा, उठा जागे व्हारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता, चुकवी व्यथा जन्माच्या, आता जागा रे बाई अनो जागा. गेलं ते जाऊ द्या, पण इथून पुढे आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा. गेलं ते जाऊ द्यायचं, पण इथून पुढचं आयुष्य चांगलं जगायचं. कारण काय असतं, साधं माफी मागून बोलते मी तुम्हाला, तसं आता माफी मागायचं एवढं कारण पण नाहीये त्यात. ते खरं आहे, जीवनातलं खरं सत्य, पण राग येतो पब्लिकला म्हणून सांगते. पुढचं वर्ष श्राद्ध तुमचं माझं कुणाचं राहतं हे सुद्धा सांगता येत नाही. येईन का सांगता? आपल्यातून पुढचा नंबर कोणाचा आहे माहिती इथं नाही, पण विसरलो ना आपण. लोक अंत्यविधीला जाणार, 13वे महिने वर्ष श्राद्ध कार्यक्रम अटेंड करून घरी निघून जातात, पण डोक्यात सुद्धा येत नाही एक दिवस आमचा सुद्धा असाच कार्यक्रम होणार आहे. ज्या अर्थी डोक्यात नाही त्या अर्थी आपण मरण विसरलो. संत महात्मे म्हटले, अरे मरण जरी तुम्ही विसरलात ना, तुमचं मरण तुम्हाला विसरणार नाही. ते यायचं त्या दिवशी 100%. घडी घडी काळे वाटयाची पाहे, घडी घडी काळे वाटयाची पाहे, घडी घडी काढ वाटयाची पाय, घडी घडी काढ वाटयाची पाय, घडी घडी काळे वाटयाची पाहे, घडी घडी काळे वाटयाची पाहे, घडी घडी काढ वाटयाची पाय, घडी 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 काढ वाटयाची पाय. अजून किती आहे आकाश, अजून किती आहे अवकाश, घडी घडी काळे वाटयाची पाहे, घडी घडी काढ घडी वाटयाची पाय, घडी घडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश. ते मृत्यू म्हणतो अजून किती टाइम आहे याला न्यायला, किती किती वाट बघत असतो. म्हणून तुम्हाला मला मरावं लागणार आहे. मग जाण्याच्या ती देवाची ओळख करून घ्या. नाही करता आली तर नाही तरी संसारू जाईल रया. मग जन्म वाया गेल्यासारखा आहे. तुम्ही जन्म वाया घालवू नका. जन्म घालू नये वाया, मानवाची उत्तम काया. नामा म्हणे मनुष्य जन्म, सर्व जन्माहुनी उत्तम. सर्व जन्मापेक्षा माणसाचं शरीर चांगले, म्हणजे शरीर वाया घालवायचं नाही. इथं आल्यानंतर देवाला आपलंसं करा. लोक म्हटले, अहो लई लोकाला आम्ही आपलंसं केलंय, लई लोकांसोबत चांगलं बोललोय आम्ही, चांगलं प्रत्येकाला आपलंसं केलंय, मन जिंकली आम्ही लोकांची. ज्ञानेश्वर महाराज म्हटले चांगलंय. मृत्यू लोकात जीवन जगायसाठी आई वडील, भाऊबंद, नातेवाईक, मित्रपरिवार त्यांची मनं जपा तुम्ही, त्यांच्यासोबत चांगलं बोला तुम्ही. पण एक विचार करा, मरेपर्यंतच ते तुमच्या सोबत आहे.
अंतकाळाच्या त्रासापासून भाऊबंद नाही, आई वडील नाही, मित्र नाही, नातेवाईक नाही, कोणी सोडवणार नाही. फक्त एक देव. माता पिता बंधू भगिनी कोणी न पवती निर्वाणी, इष्ट मित्र स्वजन हे तो सुखाची मांडणी. एकला मी दुःख भोगी कुंभ पाक जाचणी, कोणी सोडविना एका चक्रपाणी वाचुनी. देवाशिवाय मरणाचा त्रास लई मोठा राहतो. आपलं शास्त्र वर्णन करतं. काही माणसं म्हणतात जागेवर गेला, चांगलं मरण आलं, वाईट मरण आलं, पण मरण लय अवघड राहतं. तुम्हाला विंचू चावल्याचा अनुभव बऱ्यापैकी 99% आहे. एखादा राहिला असेल तो पण मरेपर्यंत होईल एखाद वेळेस. 99% अनुभव विंचू चावल्याचा प्रत्येकाला आहे. शास्त्र म्हणतं विंचू चावल्याचा जो त्रास आहे ना, तसं एका एका केसाच्या ठिकाणी हजारो विंचू चावल्याचं दुःख मरायच्या वेळेस राहत. एवढं सोपं आहे का मरण? साधी गोष्ट नाही बाबांनो. आपल्यात असणारा आत्मा आणि शरीर वेगवेगळे. आत्म्याला हे शरीर टाकून शरीराच्या बाहेर निघायचं किती मोठा त्रास. हा त्रासापासून कोणी सोडवत नाही. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हटले जो सोडवतो त्याला देव म्हणतात. त्याची ओळख करा, कारण बाकीचे मरणाच्या वेळेस आपल्या सोबत नाही. अभंगाच्या दुसऱ्या चरणात. कवनाचे माय बाप, कवनाचे गणगोत, कवनाचे माय बाप, कवनाचे गणगोत. कवणाचे माय बाप, कवणाचे गणगोत, कवणाचे माय बाप, कवणाचे गणगोत. कवनाचे माय बाप, कवनाचे गणगोत, कवनाचे माय बाप, कवनाचे गणगोत. हे कवणाचे माय बाप, कवणाचे गणगोत, कवणाचे माय बाप, कवणाचे गणगोत. मृग जळवत जाईल रया, मृग जळवत जाईल रया. कवनाचे माय बाप, कवनाचे गणगोत, कवनाचे माय बाप, कवनाचे गणगोत. हे मृग जळवत जाईल जया, मृग जळवत जाईल जया. कवणाचे माय बाप, कवणाचे गणगोत, कवणाचे माय बाप, कवणाचे गणगोत. कवनाचे मायबाप, कवनाचे गणगोत, मृग जळवत जाईल रया. कोणी कुणाचं नाही मरायच्या वेळेस. लोक म्हटले हे लोक नातेवाईक भाऊबंद गाव ही नाहीत का? ज्ञानेश्वर महाराज म्हटले मरायच्या वेळेस ते जरी जवळ असले, तुमच्या माझ्या मरणाच्या वेळेस जरी ते जवळ असले ना, ते फक्त दिसायला राहणारे. त्रास कमी करतील का ते? नाही. ते कशाप्रमाणे दिसतात? ज्ञानेश्वर महाराज उदाहरण देतात. मृगजळ. मृगजळ माहिती ना? खेड्यातली माणसे आपल्याला सर्वांना कळतं मृगजळ. मृगजळ म्हणजे आपण त्याला आपल्या भाषेत झळाया म्हणतो. झळाया माहिती ना? झळाया. त्या झळाया फक्त दिसतात हो. दिसतात की नाही? असं तारांसारखे जरा तुटतात, पाण्यासारखं असं थोडं चमकतं बघा डोळ्यांच्या समोर. त्याला आपण काय म्हणतो? झळाया. मग आतापर्यंत एखाद्यानं जर प्रयोग केला, पाटी न्यायची, झळायांना पाटीत टाकायचं आणि त्यांना घरी घेऊन यायचं, होईल प्रयोग सक्सेस? नाही होणार ना. का होणार नाही? तुम्ही झळायांना हात लावा, जवळ येणं अशा एकदम त्यांना हात लावायचा प्रयत्न केला ना, असं वाटतं नाही नाही थोडा लांब गेलं. वाटतं की नाही लांब? ज्ञानेश्वर महाराज म्हटल्यावर त्या लांब जातच नाही. त्या नाहीच, फक्त भास आहे, काहीतरी चमकतंय, त्या फक्त दिसायला आहे. त्याप्रमाणे मरायच्या वेळेस कुणी जवळ असू द्या, ते फक्त दिसायला आहे. त्रासापासून कुणी सोडवत नाही. त्रासापासून फक्त एकच सोडेल, भजन. विठ्ठल म्हणा शेवट गोडे, राम म्हणा शेवट गोडे. माणसं म्हणतील एवढा मोठा त्रास मरायच्या वेळेस आहे आणि रामन कृष्ण म्हणून मरण चांगले, समजा शेवट गोडे. मग आयुष्यभर काय भजन करायची गरज आहे? शेवटच गोड करायचंय ना, मरणच गोड करायचंय ना. मग आयुष्यभर भजन केल्यापेक्षा मरायच्या वेळेस राम म्हणू, मरायच्या वेळेस कृष्ण म्हणू, मरायच्या वेळेस विठ्ठल म्हणू. मरायच्या वेळेस अख्खं आठवल, पण देव आठवत नाही, आठवतच नाही. कारण मरायच्या वेळेस माणसाच्या मागे माया लागते आणि माया अभावी अख्खा मायेचा बाजार आठवतो, पण देव आठवत नाही. साधन बाबांनो, 2-3 दिवस आपण चांगला आजारी पडलो, हॉस्पिटलमध्ये वगैरे ऍडमिट केलं किंवा घरी, तरी आपल्याला असं वाटतं कोणीतरी आलं पाहिजे, थोडं बसलं पाहिजे, वाटतं की नाही? का त्रास व्हायला लागला की मायेचा बाजार आठवतो. मरणाचा एवढा मोठा त्रास आहे, तिथं कुठं देव आठवणार आहे आपल्याला? देव आठवत नाही, नातेवाईक भाऊबंद आठवतात. संत महात्मे म्हटले देव मरायच्या वेळेस आठवावं असं वाटत असेल
तर तुमच्याकडून देव तुमच्या मुखात येणार नाही. अखंड भजन करा, तो कृपा करेल, आपोआप तुमच्या मुखात येईल. त्यामुळे त्याचं भजन करा. कारण कवनाचे माईबाप, कवनाचे गणगोत, मृग जळवत जाईल रे. कशाप्रमाणे? विषयाचे समसुख, बेगडाची बाहुली, आभराची सावली जाईल रया. आभाळाची सावली कायम स्वरूपी टिकत नाही, ती जातेच. कारण टिकणाऱ्या गोष्टी नाही. तसं आपल्याला तुम्हाला मला जावं लागणार आहे. फक्त जाण्याच्यात ए साथे आलिया वळंगा शारंग धरू, नाही तरी संसालू जाईल रया. माऊली, आम्हाला काही लोक दिसतात आमची आमची, का माया लागते आमच्या मागे? का आम्हाला वाटतं किती मोठं संकट आलं तर ते आमच्या मागे उभे राहतील? मग मरणाचं एवढं मोठं संकट आहे, मग ते का आमच्या मागे उभं राहू शकत नाही? राहतील ना माऊली. ज्ञानेश्वर महाराज म्हटले, हे फक्त स्वप्नासारखे दिसतात तुम्हाला, तुम्हाला खरे वाटतात. नाही नाही, मरायपासून हे सोडवतील, दुःख कमी, हे खरे वाटतात तुम्हाला. कसं? माऊली उदाहरण देतात. स्वप्न बघतात तुम्ही, स्वप्न. हा, स्वप्नामध्ये जोपर्यंत आपण जाग होत नाही तोपर्यंत आपल्याला सर्व खरं वाटतं. वाटतं ना? असं वाटतं हा हे ते जे चालू ना स्वप्नात सर्व खरं वाटतं, पण जाग झाल्यावर कळतं अरे हे तर स्वप्न होतं. त्याप्रमाणे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले स्वप्नीचे चेले जाईल रया. स्वप्नातून जागा झाल्यावर हे खोटं होतं असं कळेल. तसं तुम्ही आयुष्याच्या ठिकाणी खऱ्या अर्थाने सावध व्हा, मग कळेल बाकी सर्व खोटं आहे, एकच सत्य आहे, त्याला देव म्हणतात. आणि त्या देवाला तुम्ही आपलंसं करा, असा उपदेश ज्ञानोबाने अभंगात केलेला आहे. 10-5 मिनिटं मी घेते आणि आपली सेवा या ठिकाणी मी संपवते. फक्त संप्रदायाच्या नियमानुसार एकदा पांडुरंगाचं भजन होईल. मोठ्या आनंदानं प्रेमानं सर्वांनी वरती हात करा, अजिबात लाजायचं नाही. जिथं लाजायचं तिथं लोकांनी लाजाय सोडून दिला आता. विठोबा रखुमाई, हरी विठोबा रखुमाई, हरी विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हरी रे हरी विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. बघा, सांगितल्याबरोबर सर्वांनी देवाचं भजन केलं, नामस्मरण केलं, चिंतन केलं. खरंच तुमच्या मनातून आभार मानेल मी. कारण तुम्ही भजन करणं म्हणजे महाराष्ट्रातल्या कीर्तनकारावर लई मोठा उपकार आहे. त्यामुळे तुमचे खरंच मनातून आभार मानते. आणि न सांगता हात खाली खाली केल्यामुळे डबल आभार मानते. कारण आपला असं एकदाचं कधी संपत, आपल्या डोक्यात तेच राहतं. भजन लई गोड राहतं, केलं पाहिजे. काय असतं, साधं वाक्य सांगते मी तुम्हाला, राम मंदिर तयार व्हावं यासाठी किती लोकांनी प्राणाची आहुती दिली, रक्त सांडलं, आपलं आयुष्य खर्च केलं की नाही, कितीतरी लोकांनी. जुन्या लोकांना चांगलं माहिती, फार म्हणजे महापुरुष असतील किंवा सर्वसामान्य लोक असतील, प्राण त्यागले हो त्यांनी राम मंदिर तयार व्हाव्यासाठी. राम मंदिर तयार झालं, त्यानंतर आपल्या प्रत्येकाला वाटायचं मंदिर तर झालं, पण आमच्या देवाची मूर्ती प्राणप्रतिष्ठा कधी होईल, आमचा राम लल्ला त्याच्या हक्काच्या जागेवरती कधी येईल, असं तुम्हाला मला प्रत्येकाला वाटत होतं. तो पण दिवस आला.
रामलल्ला मूर्ती प्राणप्रतिष्ठा झाली. तो दिवस असा होता, महाराष्ट्र नाही, भारत देश नाही, जगामध्ये जिथं जिथं हिंदू धर्म संस्कृती आहे त्या प्रत्येक घरात त्या दिवशी दिवाळी साजरी झाली. का? आमचा देव बसला ना, देव बैसली असे हासनी, देव त्याच्या जागेवरती बसला. पण देव आला, बसला, विषय संपला. मग आता रामही आठवत नाही, किती लोकांनी रक्त सांडलं तेही आठवत नाही. मला एकच सांगायचंय, आपल्या म्हणजे चांगल्या नशिबानं इतर काही लोकांनी प्राण त्यागून आपल्यासाठी एवढा सुवर्णाचा दिवस, सोन्याचा दिवस आला. मग आपण का त्या देवाला मान्य करू नये? का मान्य करू? मान्य केला पाहिजे आपला देव, त्याच्या अस्तित्वाची जाणीव ठेवली पाहिजे. म्हणून फक्त भजन, चिंतन, नामस्मरण करत चला. जाता जाता 2-5 मिनिटात एकच सांगते, फार महत्वाचं सांगते मी तुम्हाला. माझं असं एक पण कीर्तन नाहीये की त्याच्यात मी बोलत नाही. प्रत्येक कीर्तनात बोलते, म्हणून आजही बोलेल. फार महत्वाचं आहे. महत्वाचं म्हणजे इथून मागं पण मी महत्वाचं सांगितलं. काही माणसं म्हणतील आता महत्वाचं आहे, मग आतापर्यंत करीत काय होती, असं पण राहतं लोकांचं. पण मी तुमची बहीण आणि मुलगी म्हणून सांगते, जीवन जगताना स्वच्छ आणि चांगलं जीवन जगा, आचरण शुद्ध जीवन जगा. महाराष्ट्राच्या मातीत जी माणसं आचरणाने मोठी आज त्यांच्या आरत्या गातात लोक, म्हणून आचरणाने मोठी व्हा. स्वच्छ आणि चांगलं जीवन जगा, भगवत भक्ती करा, साधू संतांच्या शब्दावर विश्वास ठेवा. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या लेकरांवरती चांगले संस्कार घडा. का सांगू? ते नाही काही करू, पण निदान त्यांनी वर्षे श्राद्ध म्हणजे अंधश्रद्धा असं तरी म्हणू नये. त्यांनी वर्षे श्राद्धापर्यंत तरी पूजा विधी केल्या पाहिजे आपल्या. कारण वर्षे श्राद्धाच्या दिवशी आत्म्याला शेवटची अपेक्षा असते की माझं लेकरू, माझ्या घरातली माणसं माझ्यासाठी पूजा विधी करतील, अन्नदान करतील, ज्ञानदान करतील, ही तळमळ असते. आजच्या दिवशी शेवटचा चान्स. आज वर्ष श्राद्धाच्या दिवशी केलं नाही ना, नंतर किती करा. काही माणसं म्हणतात यंदा परिस्थिती नाही, मग द्वितीय पुण्यस्मरण, तृतीय किंवा नंतर बघू. नंतर तुम्ही आठवण म्हणून करा. पुण्यस्मरण म्हणजे पुन्हा पुन्हा स्मरण होणं, आठवण होणं. नंतर आठवण म्हणून करा, पण नंतर केलेलं ते जीवापर्यंत पोचत नाही. वर्षे श्राद्धापर्यंत जितकं म्हणून पुण्य करू ना, तितकं थेट त्या जीवापर्यंत पोचतं आणि तो जीव, तो आत्मा बाकीच्या परिवाराला आशीर्वाद देऊन निघून जातो. मग काही माणसं म्हणतात आम्हाला नाही मान्य, आम्ही नाही करणार. करू नका तुम्ही. तुम्हाला मान्य नाही, वर्ष श्राद्ध नाही केलं ते एक घडतं, ऐका. काही काही माणसं आई वडिलाची वर्ष श्राद्ध करत नाही, 10वं करत नाही, तरी लोक म्हणतात काय परिस्थिती त्यांची, बिल्डिंग व बिल्डिंग, काय प्रॉपर्टी त्यांची, कधी देव नाही, धर्म नाही, संत नाही, पंथ काय. ते तर त्यांचं प्रारब्धाचे, अन्न मान धन येतो प्रारब्ध आधीनं. काही माणसं चांगलं वागून सुद्धा पैसा येत नाही, काही वाईट वागून सुद्धा पैसा येतो, प्रारब्ध येते. ते प्रारब्धानुसार ती प्रॉपर्टी येते जाते, तो भाग वेगळा आहे. पण ते दिसायला जरी श्रीमंत दिसत असले ना, त्यांच्या जीवनात भांडणं तर राहतील, चिडचिड राहील, वाद राहील, काहीतरी राहतच. किंवा काही लोक खूप गरीब राहतात, कमवून सुद्धा यश मिळत नाही, कर्ज राहतं, वेगवेगळ्या प्रकारचा त्रास होतो. का होतो? त्यांनी दिलेला शाप आहे हा, पितरांनी दिलेला. एक वेळेस देवानं दिलेला आशीर्वाद कमी पडेल हा, पण पितरांनी जर आपला आशीर्वाद दिला ना, खूप मोठे होतो आपण. त्यामुळं वर्ष श्राद्धापर्यंत छोट्या मोठ्या परिस्थिती जशी ना, तशा पूजाविधी करणं अतिशय गरजेचं आहे. आज कैलासवासी गंगा भगीरथी मंजुळाबाई आईंचा आज प्रथम पुण्यस्मरणाचा कार्यक्रम आहे. ज्याची आई गेली त्याला, आई म्हातारी असो किंवा तरुण असो, आईची जागा जगात कुणी घेऊ शकत नाही, जगात नाही. आपण आईवरती इतकं हक्कानं चिडतो, रागवतो, भांडतो, आपले वाद होतात, तरी ती आपल्या तिरस्काराने बोलत नाही. तिचं नाव आई असतं. मी आईवडिलाविषयी बोलत नाही कीर्तनात जास्त. का बोलत नाही सांगू का? ज्याचे त्याचे आई वडील आहे, ज्याचे त्याला कळतात. पण मी एक वाक्य सांगते तुम्हाला, आताची जी पिढी ना, जी जनरेशन म्हणतो आपण त्याला, साधं वाक्य आहे. आपल्याला जर आपल्या म्हातारा आई वडिलांचा राग येत असेल, त्यांच्यापासून त्रास होत असेल किंवा वाटत असेल आम्ही कसं, आताच युग कसं फार पुढे गेलं आणि यांचे विचार आम्हाला मॅच होत नाही किंवा यांचं राहणं आम्हाला पटत नाही, मग नको, यांचा ना आमचा संबंध थोडा दूर केला पाहिजे, असं जर आपल्याला वाटत असेल तर आपण एकच ठरवून घ्यायचं, आम्ही या पिढीतले आहोत. मग आम्ही जर आत्ताच्या पिढीतले असून एवढे बेकार आहे, तर पुढची पिढी किती बेकार निघेल? त्याला टाइम लागणार आहे का 20-25 वर्ष जायला? 20-25च आपली लेकरं तरुण होणार आहे. त्यामुळे हे आई वडील काय असतं, एका नारायण सुर्वेंची गोड कविता त्याने गोड वर्णन केलेलं आहे. एकच ओळ म्हणते ती, एका मुलाला आई नव्हती, जिथं जिथं वास्तल्य भाव निर्माण होईल ना, तिथं लेकराला आई दिसायची. हंबरून वासराले
चटती जवा गाय तवा मले तिच्या मंदी दिसती माझी माय, दिसती माझी माय. हंबरून वासराले चटती जवा गाय तवा मले तिच्या मंदी दिसती माझी माय, दिसती माझी माय. आया बाया सांगत होत्या हो तुझे वताना, दुष्काळात मायच्या माझे आटला होता पान्हा. पिठामंदी 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 पाणी टाकून मले पाजत जाय तवा मले पिठामंदी दिसती माझी माय, दिसती माझी माय, दिसती माझी माय. म्हणजे गेल्याच्या नंतर कळते. त्यामुळं हे बघा, माय बाप केवळ काशी तेने न जावे तीर्थाशी. साधं वाक्य सांगते तुम्हाला. आपली लेकरं होतात ना, लहान लहान लेकरं, ज्यांना आई वडिलाचा त्रास वाटतो त्यांनी थोडं लक्षपूर्वक आहे. बिघडली म्हणणार नाही मी, महाराष्ट्रातली माणसं बिघडली नाही, मानसिकता सांगते. त्रास होत असेल तर आपली लेकरं बघा तुम्ही, किती त्रास देतो आपल्याला, किती त्रास देत. काही वेळ चीड येते आपल्याला, आपल्या लेकराची किती त्रास देते लेकरू, लई चीड येते. किती सांभाळतो आपण आपल्या लेकरांना, का आपल्याला कळतं नको नको, याला चिडलं ना तरी कळत नाही लेकराला काही. 10-12 वर्ष लहान लेकरांना आपली गरज असते. सर्व कामाला त्याला आई नाही तर बाबा, आई नाही तर बाबा लागतात की नाही. मग एक विचार करायचा, माझे आई वडील जेव्हा माझ्या वयात असतील तेव्हा मी याच्यासारखाच लहान होतो. 10-12 वर्ष मला सर्वस्व, आताही गरज आहेच आपल्याला त्यांची, पण सर्वस्व त्यांच्यावरती आपलं सर्व आईनं केलं पाहिजे, बाबांनी केलं पाहिजे. 10-12 वर्ष जोपर्यंत जास्त कळत नाही. मग 10-12 वर्ष त्यांनी माझा चांगला सांभाळ केला. आज थोडं उलट झालं, मी तरुण झालो, ते म्हातारे झाले, त्यांना 10-12 वर्ष माझी गरज आहे, ही विसरू नका. त्यांना गरज असते ना आपली, कोणी कोणाचं करत नाही बाबांनो. म्हणून आईवडिलाचा शेवट गोड करा. ज्यांना आईवडिलाचा शेवट गोड केला ना, त्याला जिलेबी दिसली तरी चांगलं वाटेल. नको, आईनं मागितली होती मी दिली, पेढे दिसले आईनं मागितले होते मी दिले. पण कदाचित काय असतं, मी एका ठिकाणी एका गावात ऐकलं, एक मुलगा असा होता, कोरोनाचा काळ होता, आईनं लाडू का पेढे मागितले होते लेकराकडं, देता आले नाही. काळ तसा असल्यामुळे ते लेकरू अजून पण खंत व्यक्त करतं. माझ्या आईनं पेढे मागितले, मला देता आले नाही, लाडू मागितले, मला देता आले नाही. हे नंतर होतं माणसाला. त्यामुळं नंतर सुद्धा मन कुठंतरी आपलं खचतं ना, ते खचू नये यासाठी शेवट गोड करा. ज्यांना शेवट गोड केला ते सुखीच राहणार आहे. म्हणून आईवडिलासोबत चांगलं बोला, लई लई नाही, लई करा असं नाही, पण व्यवस्थित बोला थोडं, बस एवढी माझी तळमळे. लेकरांना चांगले संस्कार द्या, म्हणजे पुढे आपले ते हे कार्यक्रम चांगले करतील. हिंदू धर्म संस्कृती त्यांनी मानली पाहिजे, यासाठी संस्कारांना मोठं करा. शिकवू नये असं नाही. महाराष्ट्रातली माणसं शिकलीच पाहिजे, मोठी झालीच पाहिजे, पोरीचा जिल्हा ताब्यात पाहिजे एवढी पोरगी शिकली पाहिजे, मुलगा खूप हाय क्लास लेवलचं शिक्षण केलं पाहिजे. पण एक वाक्य लक्षपूर्वक ऐका, तुम्ही तुमच्या मुलांना खूप शिकवा, पण शिकवल्याच्या नंतर तुम्ही संस्कार दिले नाही ना, त्यांना भविष्यात आपली लाज वाटेल. त्यामुळे शिक्षणासोबत एकच संस्कार द्या. आपल्या मुलाला आणि मुलीला सांगायचं, बाई दादा खूप मोठा हो, खूप शिक्षण कर, फक्त ज्ञानोबरांचे विचार जोपास. तुमची परिस्थिती चांगली, तुम्ही तुमच्या मुलांना बाहेरच्या देशात शिक्षणाला पाठवा, पण संस्कार असे द्या, आपला मुलगा आणि मुलगी बाहेरच्या देशात शिक्षणाला जरी गेले ना, तरी त्यांनी तिथं जाऊन सुद्धा म्हटलं पाहिजे की ज्ञानोबरांच्या महाराष्ट्रातली माणसं होता मी, तुकोबरांच्या महाराष्ट्रातली माणसं होता मी, इतकं स्वाभिमानानं म्हटलं पाहिजे. पण आज आपलीच माणसं, काय राहिलं महाराष्ट्रात, काय काय राहिलं. एखादा म्हणत असेल ना काय राहिलं महाराष्ट्रात, त्याला एकच वाक्य सांगणे माझं. काय सांगू, महाराष्ट्रामध्ये एका 21 वर्षाच्या तरुणाला अख्खं जग माऊली म्हणते, ही ज्ञानोबरींनी महाराष्ट्रात केलेली क्रांती. आपल्याला वाटतं आपण लय हुशार आहे, काय येतं आपल्याला, हिंदी मराठी इंग्लिश, एखादा मित्र दुसरा भाषेतला असला थोडी थोडी, ती 4 भाषा जमतात आपल्याला 4. पण वाक्य सांगते तुम्हाला, 56 भाषांचा केला असे गौरव. 2-4 भाषा जमतात म्हणून जर आपण मॉडर्न असेल तर माऊलीला वयाच्या 16व्या वर्षी 56 भाषांचं ज्ञान होतं. ज्ञानोबरांचे विचार किती मॉडर्न असतील. आपले पोरं म्हटले पाहिजे, माझा हिरो ज्ञानेश्वर महाराज आहे, माझा हिरो भगवान बाबा आहे, असं आपली मुलं म्हटली पाहिजे. म्हणून संस्कारांना मोठे करा, देशावरती प्रेम करा. शेवटचं वाक्य म्हणते मी आणि सेवा संपवते. पवित्र देश आहे, फार
गोड संस्कृती आहे का आपण आपल्या हे तुम्ही मी बसल्यापैकी आपण प्रत्येक जण काय म्हणतो माहिती का, भारत माझा देश. आमचा म्हटलं कुणी, आमचा म्हणजे वाटल्यासारखं वाटतं आणि माझा म्हणजे स्वाभिमान वाटतं. भारत माझा देश आहे की नाही. का म्हणतो माहिती का एवढं स्वाभिमानानं, भारत देशात एक वेगळी प्रणाली आहे, एक वेगळी विचार आहे. कोणते सांगू. भारत देश हमारा हमारा भारत देश हमारा, जिस देश में संत महंत संतों का उजियारा उजियारा, भारत देश हमारा. संत विचार आहे म्हणून स्वाभिमानानं म्हणतो आपण. काय सांगू. हम जिएंगे और मरेंगे, ए वतन तेरे लिए दिल दिया है जान भी देंगे, ए वतन तेरे लिए दिल दिया है जान भी देंगे, हे वतन तेरे लिए. तू मेरा कर्मा तू मेरा धर्मा तू मेरा अभिमान, हे तू मेरा कर्मा तू मेरा धर्मा तू मेरा अभिमान, हे वतन महबूब मेरे तुझ पे दिल कुर्बान है. हम जिएंगे और मरेंगे, हे वतन तेरे लिए दिल दिया है जान भी देंगे, हे वतन तेरे लिए. दिल दिया है जान भी देंगे, हे वतन तेरे लिए. हर कर्म अपना करेंगे, ए वतन तेरे लिए. का माहिती का, लई उपकार आहे. काय द्यावे त्याची व्हावे उत्तर आहे. अनेक लोकांनी उपकार केले, जाणीव ठेवा. बस माझं एवढंच म्हणणं आहे. याला त्याला नावं ठेवल्यापेक्षा आम्ही इथं स्वतंत्रपणे जगतोय ना, अनेक लोकांचे उपकार आहे, एवढी भावना अंतःकरणात ठेवून जीवन चांगल्या प्रकारे जगण्याचा प्रयत्न केला. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग कीर्तनाच्यासाठी घेतला होता. चिंतन हेच असेल असं मला म्हणायचं नाहीये. मला बुद्धीनं साथ दिली तेवढं मी तोडक्या मोडक्या भाषेत चिंतन मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. बोलण्याच्या योगात एखादा शब्द चुकीचा गेला असेल, तुमची बहीण आहे, मुलगी आहे, या नात्याने माझं मला परत करा. एखादा शब्द गोड असेल, एखादं वाक्य चांगलं असेल तर आपलं नाहीये बाबांनो, कृपा संतांची आहे. फक्त एवढा भाव अंतःकरणात ठेवा. उपस्थित सर्व टाळकरी भजनी मंडळ, माझ्या वडिलांच्या वयातली मंडळी ही साधना केलेले टाळकरी असतात. यांच्या खरं भजनी मंडळातूनच थोडं थोडं शिकत आले मी. इतकं म्हणजे भजन म्हणजे साधना करतात की नाही. एकादशी, रामनवमी, हनुमान जयंती भजनं चालूच राहतात नेहमी. सर्व भजनी मंडळ असतील सर्वांचेच मी या ठिकाणी अंतःकरणपूर्वक आभार मानते. लहान लहान बालगोपिका एकदा जोरदार टाळ्या वाजवत त्यांच्यासाठी. कारण सामान्य महिला नाही. ज्ञानेश्वर महाराजांना राग आला होता. ते प्रसंग सर्वांना माहिती आहे. माऊली गेलेत, आपल्या कुटीत गेले, ताटी लावली, मुक्ताईनं ज्ञानेश्वर महाराजांना उपदेश केला. ताटीचे 11 अभंग लिहिले, बरोबर ना. त्या 11 अभंगात वेगवेगळे उदाहरण दिले. ध्येय एकच, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. ताटी उघडावं म्हणून 11 अभंगात उदाहरणं दिले. पण एक वाक्य ऐका, 750 वर्षापूर्वी एवढ्या मुक्ताबाईनं ज्ञानेश्वर महाराजांना ताटी उघडा ज्ञानेश्वरा असा उपदेश केला. पण 750 वर्षापूर्वी ताटी उघडा ज्ञानेश्वरा असा उपदेश जर मुक्ताईनं केला नसता तर ज्ञानेश्वरी सारखा पवित्र ग्रंथ या महाराष्ट्राच्या मातीला मिळालाच नसता. मिळाला असता. ही ताकद महिलांची असते, म्हणून महिलांना कमी समजायचं नाही. म्हणून विनयकरी ताई असतील, ताईंचे सुद्धा या ठिकाणी आभार. हरिभक्तीपरायण गायनाचार्य दादा असतील, मनोज महाराज असतील, दादांच्या ठिकाणी मनातून आभार. सोमनाथ महाराज असतील, दादांचे सुद्धा मनातून या ठिकाणी आभार मानते. दिलीप महाराज असतील, दादांचे सुद्धा मनातून या ठिकाणी आभार. मृदुंगाचार्य विक्रम महाराज असतील, दादांचे सुद्धा, पाठीमागे कुठेतरी चेहरा परिचयाचा वाटतोय, दादांचे सुद्धा या ठिकाणी मी आभार मानते. साऊंडवाले दादा सुंदर गोड ऑपरेटिंग केली. बऱ्याचदा असं असतं मशीन खूप मोठे पण ऑपरेटिंग जमत नाही, त्यामुळे खेळच जमत नाही चांगला. पण अतिशय गोड, दादांच्या ठिकाणी मी आभार मानते. मला बऱ्याच मंडळीचा इथून फोन आला, पाठीमागे पण कीर्तनं झाली होती.
मग ते बोलले ताई तुझं कीर्तन झालंय आधी पण यावं लागेल करावं लागेल असं तसं असा कॉन्टॅक्ट झाला. मी दादांना बोलले मी मुंबईला राहते, त्यांना पहिले कळालं नाही मुंबईला का. मग मी म्हटलं ते आज का असतं बऱ्याचदा लोकांना खोटं वाटतं, जवळ असून लांब सांगतात असं होतं हा काही लोकांचं. मग मी सांगते नेहमी आता माझे मिस्टर PSI बऱ्याच माहिती आहे पब्लिकला, त्यांची मुंबईला पोस्टिंग झाल्यामुळं मला तिकडे जावं लागतं, बाकी काही नाही, एवढाच विषय. म्हणून सर्वच मंडळीचे मी आभार मानते. माझे वडील मला घेऊन आलेले आहेत त्या ठिकाणी, त्यांचे सुद्धा आभार. सर्वांचेच शूटिंगवाले दादांचे सुद्धा आभार मानून बोलण्याच्या जोगात एखादा शब्द चुकीचा गेला माझं मला परत करा. झालेली सेवा सकल संतांची चरणी, वारकऱ्यांची चरणी, पांडुरंगाची चरणी मी समर्पित करून सेवेला पूर्ण विराम देते आणि पांडुरंगाच्या चरणी एकच प्रार्थना करते की आईंना चांगला न्याय दे, सद्गती दे, शांती दे, जन्म मरण नाहीस कर, अशी देवाच्या चरणी प्रार्थना करून समर्पित सेवा पांडुरंगाच्या चरणी करते आणि इथं पूर्ण विराम देते. ज्ञानेश्वर मग माऊली, ज्ञानराज माऊली, तुकाराम,